श्री स्वामी समर्थ सर्वांना, राधे राधे। तर मी गोकुळाष्टमीची पूजा कशी मांडलेली आहे हे तुम्हाला मी या इथे दाखवणार आहे। तर सर्वात आधी सर्वांना विनंती आहे की ड्रेस घालत असताल नाहीतर गाऊन घालत असताल काही घालत असताल दिवसाचं तर पूजा करते वेळेस साडी तरी घालायची, नाहीतर मग स्टॉल तरी आपल्या डोक्यावरती घ्यायचा आहे आणि नंतरच पूजा करायची आहे। तर मी या इथे तुम्ही बघू शकतात बाळकृष्ण पाळण्यात ठेवून घेतलेले आहेत आणि त्यांना आता आपल्याला या इथे गंध लावून घ्यायचा आहे। तर मी या इथे त्यांना अष्टगंध लावून घेतलेला आहे पांढरा, नंतर कुंकू लावून घेतलेला आहे, अक्षता वाहून घेतलेली आहे आणि श्रीकृष्णाला तुळस खूप प्रिय आहे, तुम्हाला माहितीच असेल। तर रोज आपल्याला तुळशीचे जे मंजुळा असतात नाही पानं असतात ते आपल्याला रोज तोडणं होत नाही आणि कधी कधी लक्ष पण राहत नाही। तर त्याकरता काय करायचं, एका प्लेटमध्ये किंवा एका वाटीमध्ये आपल्याला तुळशीचे पानं आणि मंजुळा ठेवायचं, म्हणजे ते 4-5 दिवस ताजे राहतात। तर अशा प्रकारे इथं मी कालच मंजुळा तोडून ठेवलेल्या होत्या। रोज आपल्याला नैवेद्यामध्ये तुळशीचे पान टाकावं लागतात, कारण की तुळस नाही टाकली तर आपला नैवेद्य पावत नाही। तर मी या इथे श्रीकृष्णाला दूध आणि साखर या इथे पाजत आहे। जे आपल्याकडे आपण जे देवाला बनवतात ते सर्व पदार्थ आपल्याला थोडे थोडे देवाला इथे अशा प्रकारे चारायचे आहेत। तर या इथे मी कृष्णाला दूध आणि साखर चारून घेतलेले आहे, नंतर लोणी चारून घेत आहे। लोणी झाल्यानंतर मी दही साखर चारून घेणार आहे, पेढा चारून घेणार आहे आणि सर्वजण आज गोकुळाष्टमी कृष्णाचा जन्म असल्यामुळे सर्वजण प्रत्येकाच्या घरोघर सुटोडा तयार असतो, तर देवाला ते सुटोडा आपण दाखवून घ्यायचा आहे। जरी काही नसलं, कोणतं पदार्थ जरी घरामध्ये कोणते नसले तर फक्त सुटोडा करायचा आहे। त्यामध्ये बदाम असतील, काजू असतील, तुमच्याकडे मनुके, नंतर खोबरं आणि साखर टाकून या इथे मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। खूप सोपी या इथे देवाला आपण नैवेद्य तयार करून घेऊ शकतात। तर अशा प्रकारे मी हे सर्व आपण नैवेद्य दाखविलेले आपण घरच्यांना सगळ्यांना प्रसाद म्हणून द्यायचा आहे आणि शेजारच्यांना पण थोडासा सुटोडा वाटायचा आहे, कारण की आपण आपल्या घरी पण बाळ जन्मलं तर सर्वांना सुटोडा वाटतो। तर अशा प्रकारे या इथे तुम्ही बघू शकतात मी देवाला सर्व पदार्थ चारून घेतलेले आहेत अशा प्रकारे, आणि देवाला पाणी पण पाजून घेतलेलं आहे। तर देवाचं तोंड या इथे तुम्ही बघू शकतात भरलेलं आहे। तर या इथे आपण पदरानं आपल्या पुसून घ्यायचं आहे, कोणत्याही कपड्याने पुसून घ्यायचं नाही, आपल्या पदरानंच पुसून घ्यायचं आहे, कारण की आपण आपल्या बाळाचं पण तोंड आपल्या पदरानंच पुसतो। तर अशा प्रकारे या इथे माझी सर्व पूजा मी अशा प्रकारे करून घेतलेली आहे। देवाला सर्व पदार्थ खाऊ घातल्यानंतर या इथे सगळ्यांनी देवाला थोडंसं हलवून घ्यायचं आहे, 2-4-5 वेळेस का होईना अशा प्रकारे या इथे दोरीने देवाला थोडासा पाळणा हलवून घ्यायचा आहे। प्रत्येक घरातल्याने प्रत्येकाने हलवून घ्यायचं आहे। तर राधे राधे म्हणून तरी हलवायचं, नाही तर हाती घोडा पालकी जय कन्हैया लाल की असं म्हणत तरी या इथे आपल्याला कन्हैयाला या इथे कृष्णाचा पाळणा हलवून घ्यायचा आहे आणि त्यांना झोपी घालायचं आहे। तर अशा प्रकारे पाळणा हलवून झाल्यानंतर मी या इथे आरती पण म्हणून घेतलेली आहे। तर आरती तुम्हाला येत नसेल तर गणपतीची आरती म्हणायची आहे आणि श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा हे एवढं पण म्हणलं तरी चालेल। तर अशा प्रकारे मी या इथे पूजा करून घेतलेली आहे श्रीकृष्णाची। तर तुम्ही बघू शकतात। तर माझी पूजा तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करा।